ज्या देवाभाऊनं 2014 पासून 2019 पर्यंत यांना मोठ्या भावाच्या सन्मानानं जपलं, सांभाळलं, यांच्या अनेक चुका पदरात घेतल्या. केंद्रातले पक्षश्रेष्ठी नाराज असतानाही देवाभाऊंनीच ठाकरेंना पाठीशी घातलं. पण त्याच देवाभाऊंच्या पाठीत यांनी महाविकास आघाडी नावाचा खंजीर खुपसला. व्हिडिओचं शीर्षक वाचून विषय लक्षात आलेला असेलच तुमच्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं भाजपसोबत 2019 साली विधानसभा निवडणुका महायुतीत लढल्या. पण सत्ता स्थापनेसाठी आपल्याविना भाजप अडचणीत येतोय हे पाहताच त्यांना बंद दाराआडच्या आणाभाका आठवल्या. 2.5 वर्षांचं मुख्यमंत्रीपदही आठवलं आणि भाजपची कोंडी झाली. ही कोंडी खरं तर फुटण्यासारखी नव्हती, कारण विरोधातल्या काँग्रेस राष्ट्रवादीला भाजपला सत्तेबाहेरच ठेवायचं होतं काही झालं तरी. त्यामुळे ते भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नव्हता. पण ते जातीयवादी ठाकरेंच्या सेनेसोबतही तसे जाणारे नव्हते असं वाटायचं वरवरचं तरी. पण वर्षानुवर्ष चालत आलेली आणि पाळली गेलेली राजकीय अस्पृश्यता सत्तेच्या सोपानानं पार मिटवून टाकली. बाळासाहेब म्हणायचे, सोनिया समोर जे झुकतात ते सगळे झुकतात त्या सोनिया गांधीच्या समोर. ही हिजड्यांची अवलाद जो पण या देशाचे राज्य करते काँग्रेस पक्ष म्हणून, तो पण या देशाला चांगले दिवस येऊ शकणार नाही. मला काँग्रेससोबत जायची वेळ आली तर मी माझं शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकेन. मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं, कभी नहीं. और मुझे जब ये मालूम होगा कि हो रही है तो आई विल क्लोज माय शॉप. पण त्यांच्या पुत्रानं बाळासाहेबांच्या या सगळ्याच विचारांना मूठमाती दिलेली आपण पाहिली. भाजपला कोंडीत पकडण्यासाठी उद्धवजींनी असंघाशी संघ केला. त्यावेळेला भगव्याला डाग लागला. मग महाराष्ट्राला कळलं की यांच्या कट्टर हिंदुत्ववादाचं एवढं कौतुक आपण आजवर करत होतो ते तर शेंडी जाणव्याचं नाही, घंटा बडवणारं नाही, उगाच जय श्रीराम म्हणणारं नाही, ते हरामखोर ठरतात. यांचं हिंदुत्व वेगळंच आहे. हे हिंदुत्व साधू संतांचं नाही तर संधी साधू आहे. कधीही वाटलं तर खुंटीवर टांगता येण्याजोगं आहे. थोडक्यात काय तर राज्यातला सगळ्यात जास्त जागा जिंकलेला सर्वात मोठा 1 नंबरचा पक्ष जरी भाजप असला तरी त्याला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 40 जागा कमी पडत होत्या, म्हणून सत्तेबाहेर बसावं लागलं. बसवणारे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे मशालवाले. अर्थात भाजपला कोंडीत पकडायचं, कात्रजचा घाट दाखवायचा, हे काय 2019 सालच्या विधानसभेचा निकाल लागल्यानंतर वगैरे ठरलेलं नाही, अचानक उत्स्फूर्त असं. तर निवडणुकींच्या आधीच ठाकरे आणि पवार यांच्यात एक गुप्त समझोता झाला होता, जो आपण विजयबापू शिवतारेंच्या अनेक मुलाखतींमधून ऐकलेला आहे. कशा पद्धतीनं राष्ट्रवादीच्या समोर उभ्या असलेल्या भाजप उमेदवारांना ठाकरेंच्या मदतीनं पराभूत करण्याचे प्रयत्न झाले होते, तेही आपण ऐकलेलं आहे. भाजपचा आकडा हा 100 पार होऊ द्यायचा नाही, हे कटाक्षानं पाळलं गेलं. पण भाजप 105 जागांवर विजयी झाली, तरीही बहुमतापासून लांबच होती. ती जी परिस्थिती होती ना 2019 साली, आजही त्याच पद्धतीनं जुनेच पत्ते पुन्हा पिसायची संधी विरोधकांकडे आलेली आहे, असा एक आभास महाराष्ट्रातल्या एका मोठ्या लोकमान्य लोकशक्ती असलेल्या वर्तमानपत्रानं परवा करून दिला आणि वातावरण पुन्हा गढूळ झालंय. उद्धव ठाकरे हे माध्यमांशी संवाद साधताना हास्य जत्रेतले विनोद सतत वापरत असतात. हे विनोद या कोटीच्या कोटी उड्डाणं भरून परत जमिनीवर येतात. पण मधल्या काळात प्रचंड गैरसमजाचा धूर पसरतो आणि त्या धुरामुळं पुढचं काही दिसत नसल्यानं रस्तोरस्ते अपघात होतात. आताही उद्धवजींनी मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच होणार, देवाच्या मनात असेल तर नक्की होणार, असं संदिग्ध विधान करून खळबळ माजून दिलेली आहे. अर्थात देवाच्या म्हणजे वरच्या की सागरवरच्या, यावर त्यांनी कोटी केली आहे. असो, पण उद्धवजींनी देवाच्या मनात असेल तर अशी जी काही पुडी सोडली आहे, त्यानंतर शिंदे सेनेचे नगरसेवक थेट ताज लँडसेंडमध्ये मुक्कामाला नेण्यात आले. आता तिथं म्हणे शिबिर सुरू आहे, नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन केलं जात आहे. पण बाहेर तर असंच नरेटिव्ह पसरवलं आहे की नगरसेवक पळवापळवी होणार, म्हणून शिंदेचे नगरसेवक हॉटेलात डांबून ठेवले. लोकसत्तामधली बातमी आणि देवाजीच्या मनात नेमकं काय चाललंय हे समजणं कठीण असल्यानं शिंदे हवालदिल झालेत, असा प्रचार काही राजकीय विश्लेषक करू लागले. पण 2019ला जे राज्यात झालं तसा महाविकास आघाडीचा प्रयोग 2026ला मुंबई महानगरपालिकेत होणार नाही, एवढं मात्र नक्की आहे. कारण एकनाथ शिंदे हे धर्मवीर आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेले शिवसैनिक आहेत. सत्तेसाठी लाचार होत ऐनवेळी विचार बदलणं हे दिघे साहेबांना जसं पटत नव्हतं, तसंच ते शिंदे साहेबांनाही पटत नाही. 89 जागा जिंकून पुन्हा एकदा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या भाजपला मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा हिंदू मराठी महापौर बसवायचा आहे. त्यात मांजरासारखं आडवं जायला अनेक जण तयार आहेतच, पण असला कपाळकरंटेपणा एकनाथ शिंदे अजिबात करणार नाहीत.
त्यांनी आम्हाला महापौरपद द्या, स्थायी समिती द्या, सुधार समिती सोबत बेस्ट कमिटी द्या, अशा मागण्या भाजप नेतृत्वाकडे केलेल्या आहेत आणि त्या मान्य झाल्या तरच त्यांचे 29 नगरसेवक जे आहेत ते महायुती म्हणून सभागृहात मतदान करतील, अशा अफवांना पेव फुटलाय. पण या अफवाच आहेत. केंद्रात 7 खासदार, राज्यात 57 आमदार हे नरेंद्र मोदींच्या विकासाभिमुख प्रशासनाला पाठिंबा देत हिंदुत्वाच्या धाग्यानं महायुतीशी बांधले गेलेले जोडलेले आहेत. मुंबई महानगरपालिकेत संख्याबळ कमी असतानाही असल्या पोरकट मागण्या करून शिंदे उगाच अडेलतट्टूपणा करतायत, अशा बातम्या पेरायला संधी मिळावी, तसं पीच तयार करून द्यावं, यासाठी विश्वासार्ह म्हणवली जाणारी माध्यमं देखील विकली गेलेली आहेत. आणि याचंच मला आश्चर्य वाटतंय. एकनाथ शिंदे सत्तेसाठी हपापलेले असंतुष्ट नेते आहेत. सत्ता दूर जाताना दिसली की ते नाराज होतात, मग दरेगावला जातात, आजारी पडतात, बोलतच नाहीत. अशा वावड्या आता माध्यमं सतत उठवत असतात, आपण ते ऐकत असतो. 29 जानेवारीच्या मुदतीआधीच जे काय व्हायचं ते होईल. महायुतीचा महापौर बसेल. देवेंद्रजी दावावरून आले की शिंदेसाहेब आणि ते रवींद्र चव्हाण, अमित साटम, आशिष शेलार, उदय सामंत अशी जी काही युतीची महायुतीची मंडळी आहे ती एकत्र बसून BMCच्या कमिट्यांबाबतचा जो काय आहे तो निर्णय घेतील. कदाचित उपमहापौरपद हे एकनाथ शिंदे नाकारतीलही आणि त्या बदल्यात एखादी महत्त्वाची समिती वाढवून घेतील आपल्या पदरात. अर्थात भाजपा त्यांना स्थायी समिती देणार नाहीच. पण हे बापडं माझं मत आहे. प्रत्यक्षात नेमकं काय घडेल काही सांगता येत नाही. पण माननीय बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे म्हणून देवाच्या मनात आलं तर मुंबईत शिवसेनेचा महापौर बसू शकतो, असं हास्यास्पद विधान उद्धवजी करू शकतात. त्यांच्याकडे 65 जागा आहेत. म्हणजे बहुमताचा आकडा अगदी त्यांनी पारच केला आहे असं त्यांना वाटतंय. पण या सगळ्या गोष्टींनी 2019 सारखी राजकीय उलथापालथ वगैरे काही होणार नाहीये. पण त्यांनी एका बाजूला अतिशय चाणाक्षपणे शिंदेंच्या बदनामीचा जो कट रचला आहे की ते सत्तेविना अस्वस्थ असतात, रुसतात, नाराज होतात. त्यांना मुख्यमंत्रीपद हवं असतं, त्यांना महापौरपदही हवं असतं. हा नरेटिव्ह ठाकरेंचा बटिक मीडिया व्यवस्थित पसरवताना दिसतोय. पण त्याला स्पष्ट शब्दात खारिज करत शिंदेंनी ठाकरे यांचं तोंडच बंद केलेलं आहे. भावना आहे की मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा असावा, शिवसैनिकांची भावना, कारण बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे. मुंबईचा महापौर महायुतीचा होईल. भाजपला बहुमत मिळालं नाही की त्याला कोंडीत पकडायला सगळ्यात आधी जर कोण धावत असेल तर ते मातोश्री वर्ष ठाकरे आहेत. हे काल परवाच्या एकूणच देवा देवा धावा धावा यामधून महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं असेलच. ज्या देवाभाऊनं 2014 पासून 2019 पर्यंत यांना मोठ्या भावाच्या सन्मानानं जपलं, सांभाळलं, यांच्या अनेक चुका पदरात घेतल्या. केंद्रातले पक्षश्रेष्ठी नाराज असतानाही देवाभाऊंनीच ठाकरेंना पाठीशी घातलं. पण त्याच देवाभाऊंच्या पाठीत यांनी महाविकास आघाडी नावाचा खंजीर खुपसला. 2019ला सत्ता स्थापनेची कोंडी निर्माण झाली तेव्हा लगातार 19 वेळा मातोश्रीवर फोन करणाऱ्या देवाभाऊंचा एकही फोन उद्धवजींनी उचलला नाही. कारण महाविकास आघाडीच्या गाडीत बसायची घाई झाली होती यांना. पण आज तेच उद्धवजी देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर मुंबई महानगरपालिकेत बसेल असं बोलूच कसं शकतात. एवढा संधी साधूपणा येतो कुठून यांच्यामध्ये. आता फोनचंच जर घ्यायचं झालं, देवाभाऊंचे फोन उचलले नाहीत. पण त्यानंतर जेव्हा गळ्याशी आलं तेव्हा इकडून फोन गेला. गुवाहाटीला गेलेल्या 40 आमदारांना मी परत आणतो. अख्खी उरलेली जी काही शिवसेना आहे ती घेऊन मीच तुमच्यासोबत येतो. आपण सेना भाजपचं सरकार बनवू. फक्त एकनाथ शिंदेला सोबत घेऊ नका, असं त्या फोनवर बोलणारे हे बालदार चोपदार. मुसलमानांच्या मतांवर 65 जागा जिंकल्यानं आता महापौर पदाची स्वप्न बघतायत. मागे यांना बाळासाहेबांना वचन दिल्याचं आठवलं होतं, एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं. आता बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आठवलंय. कमाल याला म्हणतात. काय आहे की नाही कमाल. एक मतदार म्हणून, एक मराठी माणूस म्हणून जरूर व्यक्त व्हा या कमालीच्या दलबदलू संधी साधूपणावर. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.